विविध भारती पुणे ठळक बातम्या. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार असल्याची माहिती मंडळानं दिली आहे. शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ते संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम ठरेल असं प्रतिपादन कला दिग्दर्शक PM विचारे यांनी केलं. जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. त्यांनी स्वतः तयार केलेल्या शिल्पातून उपस्थितांना शिल्प तयार करण्याची तंत्रपद्धत विशद केली. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येतं, तसंच यातून समाज प्रबोधनाचा संदेश देता येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नवीन तंत्रज्ञानामुळे शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात नवनवीन संशोधन सुरू झालं आहे. अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअलिटी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. अॅनिमेशन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला असला तरी सर्जनशीलता येणार नाही. नैसर्गिक हे नैसर्गिकच राहणार असल्याचं मत तज्ज्ञांनी वेव्स परिषदेतल्या एका परिसंवादात मांडलं. चीनमधल्या गुइझोऊ प्रांतात अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे 4 बोटी उलटून 9 जणांचा मृत्यू झाला. बुडालेल्या 74 जणांना वाचवण्यात यश आलं असून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. प्रमुख सार्वजनिक ठिकाणी वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी सुरक्षा उपाययोजना वाढवण्याचे निर्देश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि राज्यस्तरीय बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं पुण्यात आज आणि उद्या खुल्या गटाची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत 17 जिल्ह्यातले 138 बुद्धिबळपटू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतून मुलं आणि मुलींचा संघ निवडला जाणार असून हा संघ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.